नमस्कार मित्रांनो, द किकरी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का आणि त्याच्याबरोबरच पुदिना चटणी. पहिले आपण पुदिना चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चाट मसाला, काळं मीठ, चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि थोडंसं दही घालून एकजीव होईपर्यंत बारीक वाटून घ्या. आता हे तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे दही ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ॲड करून हे मिश्रण मिक्स करून घ्या. आणि थोडीशी आंबट, गोड आणि तिखट अशी पुदिना चटणी तयार आहे. आता बनवूयात पनीर टिक्का. त्यासाठी सर्वप्रथम कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो आणि पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या. आता पनीर टिक्क्यासाठी लागणारी पेस्ट बनवून घेऊयात. इथे मी 500 ml दही मलमलच्या कपड्यात बांधून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घेतले आहे. आता या दह्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी आणि 1 चमचा तेल घालून छान मिक्स करून घ्या. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा तेल घेऊन त्याची छान पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट देखील त्या मिश्रणामध्ये ॲड करा आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करा. आता या मसाल्यामध्ये पनीर ॲड करा आणि त्यानंतर कट केलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरच्या ॲड करून घ्या. आता सगळ्या भाज्यांना आणि पनीरला मसाला छान लागेल अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करा. हे मिश्रण आता फ्रीजमध्ये साधारण अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. आता एका स्टिकमध्ये मॅरिनेट केलेलं पनीर, कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो व्यवस्थित लावून घ्या. पॅनला हलकंसं तेल लावून या स्टिक्स पॅनवरती ठेवा आणि नंतर वरच्या साईडून देखील हलकंसं तेल लावून घ्या. थोड्या थोड्या वेळाने स्टिक्स फिरवत राहा म्हणजे पनीर आणि भाज्या सगळ्या बाजूंनी छान भाजल्या जातील. पनीर आणि भाज्यांना मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्या. आणि जर तुम्हाला हे ओव्हनमध्ये करायचे असेल तर मॅरिनेट केलेले स्टिक्स पॅनमध्ये ठेवा व वरून हलकंसं तेल लावून साधारण 15 ते 20 मिनिट बेक करून घ्या. आणि आपला एकदम रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी आणि झणझणीत पनीर टिक्का तयार आहे. हा पनीर टिक्का तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द किकरी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच स्वादिष्ट, सोप्या आणि भन्नाट रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खाण्याचा आनंद घ्या.